हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज ही लिस्ट दिली होती, एवढा बाजार आज आणायचा होता. त्यामध्ये मिरची, मला कांदा मसाला बनवायचा होता घरच्या घरी, म्हटलं ट्राय करू. त्यासाठी मी मिरच्या मागवलेल्या होत्या. तर ह्या एवढ्या मिरच्या होत्या, भरपूर अशा पावशेर, 2.50 काहीतरी होत्या त्या. आणि त्या खूप तिखट होत्या. त्यानंतर मी हे पण सांगितलं, कोकम पण सांगितलं. मला वाटलं तो स्वस्त असं, पण तो आहे ना 85 रुपयाचा होता. उन्हाळ्यामध्ये कोकम पेनं खूप चांगलं असतं. चहापत्ती संपलेली, चहापत्ती तेल आणायला सांगितलं होतं, कारण की तेल पण संपत आलेलं होतं. तर तेल आणलं. त्यानंतर आहे ना म्हणजे असं बाजार आहे ना, आज आज म्हणजे बाजार थोडासा होता, कारण की मध्ये थोडासा आणला होता. त्यानंतर कांदा मसाला नाही, खडे मसाले आणले होते. ते पॉकेट भेटलं होतं 99 रुपयाला. तुमच्याकडे कितीला भेटतं मला नक्की सांगा. तर हे 99 रुपयाचं पॉकेट. आणि त्यानंतर झुरळ एवढी झाल्यात ना घरामध्ये, तर काय सांगू. त्यामुळे ना प्रत्येक बाजारामध्ये ना हा भरावाच लागतो. त्यानंतर पावडर आणली होती कपडे धुवायची. खोबरं पण, कारण खोबरं पण संपत आलेलं होतं, म्हणजे नाही का बाजार म्हणजे पूर्णपणे संपत होतं. मीठ तर संपलेलंच होतं. आणि असं बाजार लागतो. तर तुम्ही सांगा मला, तुम्ही कसा बाजार भरता. आणि आता ब्रश म्हणजे आपलं कोलगेट आणलेली. आणि शेजवान चटणी ही मी लिहिली नव्हती, तरी पण आठवणीने आणली जाते. त्यानंतर केचप पण, कारण की मला नाही, पण हे खूप खातात हे, त्यामुळे त्यांना ते लागते. त्यानंतर पोहे आणलं, तर हे पण मी विसरलेले होते. आणि भरपूर बाजार मी लिहायचं विसरले होते. नंतर आता शाबू तांदूळ मी हे लिहिलेलं होतं, त्यामधलं ते आहे. आणि त्यानंतर केचप पण नव्हतं लिहिलेलं मी, ते पण एक्स्ट्रा आणलेलं आहे यांनी. आणि कांदा मसाला बनवायचा होता, तरी पण मी थोडा म्हटलं राहू द्यायचं, कसं बनतं कसं नाही, त्यासाठी थोडंसं ना मी छोटी पुढे आणायला सांगितलेली होती. त्यानंतर डाळ, मला ही डाळ ना खूप आवडते. मला ना तूर आणि मुगी डाळमधलं फरकच कळत नाही, पण ॲक्च्युली ही तूर डाळ आहे त्यामुळं. आणि हे सोप लागतच आमच्या घरामध्ये जेवल्यानंतर, थोडी का होईना. तर ती सोप आणि ती संडे मसाला माझा संपत आला होता, त्याने ना कालवण चांगला असा फ्लेवर येतो. आणि तेलाची बॉटल आहे ना होती घरामध्ये, पण मी त्यांना ना खोबरं तेल आणून सांगितलं होतं, पण त्यांनी पॅराशूट आणलं. आणि नाही, जास्मिन आणलं, सॉरी पॅराशूट नाही. आणि हात धुवायचं पण संपलेलं होतं, म्हणजे संपलेलं होतं ते, पण त्यातून ते काही वरती येत नव्हतं त्यामुळं. आणि त्याच्यानंतर हे साबण आणलेले. हे सगळं झाल्यानंतर आहे ना मस्त नाही का बाजूला ठेवून दिलं. म्हटलं आता हा साबण भरून घ्यावा. तर असं मी ना एक म्हणजे नाही का डब्यामध्ये भरून ठेवतो. तुम्ही कशामध्ये भरून टाकता? मी स्टीलच्या डब्यामध्ये, कारण की प्लॅस्टिकच्या डब्या हानिकारक असतात, त्यामुळे मी ना स्टीलच्या डब्यामध्ये हे सामान भरून घेते. आहेच टाईम, तर म्हटलं भरून घ्यावं. आणि आज नाही तर परत पुढल्या आठवड्यापर्यंत ते तसंच पडेल. त्यामुळे म्हटलं का सुट्टीच्या दिवशी जेवढं काम उरकतं ना तेवढं उरकायचं असं नाही का. आणि म्हणजे रोज आल्यानंतर ना थोडं ना हलकं पडतं काम करायला. तर त्यानंतर मी एक डब्बा ना असं पूर्णपणे भरून घेतलेला होता. आणि याच्यामध्ये सगळे मसाले, डाळी वगैरे, ते मीठ वगैरे सगळं ठेवलं होतं. आणि दुसऱ्या डब्यामध्ये फक्त मी ना तेलाच्या पिशव्या ठेवलेल्या होत्या. आणि मिरची टाकली. त्यानंतर म्हटलं अरे हा पोहे राहिले तर. आणि मी वरती बघत होते, कारण टीव्हीला पिक्चर लागलेला होता. मिरच्या ठेवल्या. आणि टीव्हीकडे बघता बघताना मी ना छोटं झाकण घेतलं, तेच लावलं गेलं. अरे म्हटलं नाही, मोठं झाकण घ्यायचं आणि लावायचं. अशा प्रकारे आमचा बाजार भरला जातो. तुमचा कसा भरला?